हिवाळ्यात सूर्यप्रकाशात झळाळून उठणारी हिमाच्छादित शिखरं यंदा काळीभोर आणि उजाड दिसत आहेत. ज्या काळात शिखरांवर भरपूर हिमवर्षाव होतो तो हिवाळा हिमालयासाठी यंदा कोरडाच गेला आहे. उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये डिसेंबर महिन्यात जवळजवळ 0 हिमवृष्टी व पर्जन्य नोंदवलं गेलं. त्यामुळे जानेवारीतही हिमवृष्टी झालेलीच नाही. असं झाल्यामुळे हिवाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. भारतासाठी ही बाब अनेक कारणांमुळे अत्यंत गंभीर आहे. भारतातील नद्या, जलव्यवस्था आणि कोट्यवधी लोकांची उपजीविका हिमालयातील बर्फावर अवलंबून आहे. हिवाळ्याच्या काळात हिमालयात हिमवृष्टी न होणं या परिस्थितीला स्नो ड्रॉट असं म्हटलं जातं. स्नो ड्रॉट म्हणजे काय? जम्मू काश्मीर पासून उत्तराखंड पर्यंत पश्चिम हिमालयात साधारणपणे हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे बर्फ पडतो. भूमध्य समुद्राकडून होणारी ही एक्स्ट्रा ट्रॉपिकल वादळे असून ती उत्तर भारतात हिवाळी आर्द्रता आणतात. ही प्रणाली नियमितपणे सक्रिय असेल तर मैदानी भागात पाऊस आणि डोंगराळ भागात हिमवृष्टी होते. मात्र यंदा ही पश्चिमी विक्षोभ प्रणाली कमकुवत आणि अनियमित राहिली. उत्तराखंड मधल्या तुंगनाथ सारख्या हवामान केंद्रांवर जानेवारी 2026 मध्ये अजिबात बर्फ साचलेला नाही. 1985 पासून हवामान नोंदी सुरू झाल्यानंतर अशी घटना इतिहासात प्रथमच घडली आहे. जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये डिसेंबर 2025 मध्ये सरासरी हिवाळी पातळीच्या तुलनेत हिमवृष्टीत 45% पेक्षा जास्त घट नोंदवली गेली. शास्त्रज्ञ यालाच स्नो ड्रॉट म्हणजे हिमदुष्काळ असं संबोधतात. म्हणजे सलग अनेक हिवाळे सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी होणे. हिमवृष्टी का घटते आहे याची कारणं म्हणजे नैसर्गिक बदल आणि जागतिक तापमान वाढ. नैसर्गिक हवामान बदल म्हणजे काही महिने किंवा वर्षांच्या कालावधीत हवामान पद्धतींमध्ये होणारे सामान्य चढ उतार, जसे की पश्चिमी विक्षोभांची ताकद किंवा मार्ग बदलणे. यामुळे काही वेळा हिवाळ्यात नैसर्गिक कारणांमुळे कमी बर्फ पडू शकतो. मात्र मानवनिर्मित जागतिक तापमान वाढ जी हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे होत आहे, त्यामुळे वातावरण गरम होते आणि कमी उंचीच्या भागांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता कमी होते. उष्ण हवा बर्फ वितळण्याचा वेगही वाढवते. परिणामी वादळांमुळे आर्द्रता निर्माण झाली तरी पर्जन्य अधिक प्रमाणात बर्फाच्या ऐवजी पावसाच्या स्वरूपात पडते. त्यामुळे हिमवृष्टीचा कालावधी कमी होतो आणि हिमदुष्काळ अधिक तीव्र होतो. कमकुवत पश्चिमी विक्षोभ, वाढतं तापमान आणि बदलती पर्जन्य पद्धती यांमुळे यंदा हिमसंचय मोठ्या प्रमाणात घटला असून पश्चिम हिमालयात बर्फाचं आवरण सातत्यानं कमी होत असल्याचा दीर्घकालीन कल दिसून येतो. हिंदुकुश हिमालय क्षेत्राचा अभ्यास करणारी आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट या संस्थेच्या अहवालानुसार 2024-25 च्या हिवाळ्यात बर्फ जमिनीवर टिकून राहण्याचा कालावधी म्हणजेच स्नो परसिस्टन्स हा गेल्या 23 वर्षांमध्ये सर्वात कमी नोंदवला गेला. ही सर्व निरीक्षणे एकच गोष्ट दर्शवतात: कमकुवत हिवाळी पर्जन्य, आकुंचन पावणारे बर्फाचे आवरण आणि वर चढणारी स्नो लाईन ही स्थिती अपवादात्मक नसून उष्ण होत असलेल्या हिमालयातील नववास्तव बनत आहे. हिमालयातील हिम हे भारतासाठी का महत्वाचं आहे? कारण तो भारताचा नैसर्गिक जलसाठा आहे. उन्हाळ्यात हळूहळू वितळून तो गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांना पाणी पुरवतो. या नद्या पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन, जलविद्युत प्रकल्प आणि अनेक उद्योगांचा आधार आहे. हिमवृष्टी कमी झाली तर नदी प्रवाह अनियमित होतो. कधी उन्हाळ्यात पाणी टंचाई तर कधी अचानक पूर परिस्थिती. बर्फामुळे पर्वतीय माती ओलसर राहते आणि तापमान संतुलित राहतं. बर्फ नसेल तर जंगले कोरडी पडतात आणि उत्तराखंडमध्ये वनवणव्यांचा धोका अधिकच वाढतो. शेतकऱ्यांनाही याचा फटका बसतो. हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या बागांना चांगल्या उत्पादनासाठी दीर्घकाळ थंड हिवाळा आवश्यक असतो. बर्फ न पडल्यानं सफरचंदाचं उत्पादन घटतं. डोंगरावरील बर्फ उतारांचं संरक्षण करतो.
पण उघडे डोंगर जलद गाळ वाहून नेण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतो आणि रस्त्यांचं नुकसान होतं. शहरी व ग्रामीण भारतासाठी बर्फ कमी होणे म्हणजे अन्नधान्याच्या किमतींमध्ये चढ उतार, पर्वतीय पर्यटनाला फटका आणि आपत्तींचा वाढता धोका. याचे परिणाम डोंगरांपुरते मर्यादित न राहता ते लोकांच्या दैनंदिन जीवनावरही होतात. हिमालयातील बर्फाचा अभाव आपल्याला असं सांगतो की या पर्वतरांगांचं नैसर्गिक चक्र बदलत आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर जलनियोजन धोरणे, पर्वतीय समुदायांना पाठबळ आणि हवामान विषयक जाणीव असलेले निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण आज बर्फाचं संरक्षण म्हणजे उद्या स्थिर नद्या, सुरक्षित डोंगर आणि अधिक सुरक्षित आयुष्य, असंच हे समीकरण आहे.